लोकशाहीवादी समाजामध्ये नेता ही किती महत्वाची बाब आहे ना, याचं आकलन तुम्हाला कालच्या निकालावरून झालं असेल. आणि नुसताच नेता असून पण चालत नाही, तर तो उपद्रवी असावा लागतो. जोपर्यंत प्रस्थापित कुठल्याही चळवळीतल्या प्रस्थापित लोकांच्या स्थानाला, त्यांचं जे स्थान असतं प्रस्थापित लोकांनी निर्माण केलेलं, मग ते विस्थापित चळवळीत असो की प्रस्थापित चळवळीत असो, पॉलिटिकल चळवळीत असो की सोशल चळवळीत असो, त्या स्थानाला हादरे बसणार आहेत याची भीती जोपर्यंत निर्माण होणार नाही, तोपर्यंत प्रस्थापितांचा माज उतरत नाही. असंच काहीसं आपल्या चळवळीमध्ये झालेलं आहे. काही दिवसापूर्वी आनंदराज आंबेडकर यांनी रिपब्लिकन सेनेसोबत जाण्याची भूमिका घेतली आणि आपल्या समाजाला आता सत्तेमध्ये नेण्याची स्वप्न त्यांनी दाखवली. मागच्या 60 वर्षापासून ऑलरेडी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं ज्या चळवळी चालवल्या जातात, ह्या सगळ्या चळवळीतल्या नेत्यांनी समाजाला मूर्ख बनवून ठेवलेलं होतं आणि त्यांना सत्तेमध्ये जाण्यासाठी नेहमीच अडवून ठेवलं होतं. आणि हा स्पेस जो आहे ना, हा स्पेस शोधला तो आनंदराज आंबेडकर साहेबांनी. आणि हा स्पेस आनंदराज आंबेडकर साहेबांनी शोधल्यामुळे प्रस्थापित जे काही स्वतःला बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे एकमेव नेतृत्व असं म्हणून घेतात ना, त्यांच्या अस्तित्वालाच हादरे बसायला सुरुवात झाली. सगळी लोक रिपब्लिकन सेनेमध्ये यायला लागली. मग आता आपलं अस्तित्व नष्ट होईल याची भीती त्यांना वाटायला लागली. आणि म्हणून आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या उपद्रव मूल्य भूमिकेमुळं का होईना, जिथं दिसल तिथं जो पक्ष भेटल त्या पक्षासोबत युती करून वंचित बहुजन आघाडीला लोक निवडून आणण्याचा ड्रामा का होईना करावा लागला. हेच 60 वर्षामध्ये मागच्या करता आलं असतं तर आज आनंदराज आंबेडकर साहेबांनी पॉलिटिकल भूमिका घेतली नसती. त्यामुळं मी तोच हुकुमी आहे हा जो काही अहमपणा होता, जो मीपणा होता, न्यूनगंड होता, याला बारूद लावून उडवून देण्याचं काम आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी केलं. म्हणून आज चळवळीमध्ये ज्या काही पक्षामध्ये जी काही नगर परिषदेमध्ये मग नगरसेवक असतील किंवा नगराध्यक्ष असतील किंवा पॉलिटिकल एंट्री करणारी जी लोक असतील, ऍज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ते कॉन्स्टिट्युन्सी कुठलीही असत्या, तर त्याच्यामध्ये जी काही लोक आता आली ना, ही सगळी आनंदराज आंबेडकर साहेब यांनी निर्माण केलेल्या उपद्रव मूल्याची फळं आहेत. आनंदराज आंबेडकर जर ह्या वेळेस सुद्धा पॉलिटिकली डिसिजन घेऊन बाहेर आले नसते, तर कदाचित तुम्हाला लोकसभेमध्ये जे झालं, विधानसभेमध्ये जे झालं, मागच्या लोकसभेमध्ये जे झालं, मागच्या विधानसभेमध्ये जे झालं, तेच या नगर परिषदांमध्ये सुद्धा पाहायला मिळालं असतं. आणि पुढचं सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आता कालपासूनच्या जर तुम्ही काही चर्चा ऐकल्या असतील तर आनंदराज आंबेडकर यांच्या भूमिकेचा इतका धसका घेतलेला आहे आंबेडकर चळवळीतल्या प्रस्थापित नेते मंडळींनी, की ते आता कोणासोबतही कुठेही जशी जमल तशी युती करून लोक निवडून आणायला तयार आहेत. अरे आम्हाला पाहिजे काय, मग हेच तर पाहिजे. आम्ही इतके दिवस झाले हेच म्हणत होतो की सत्ता मिळवणं हे राष्ट्रवादीच्या बापाची जागीर नाही, काँग्रेसवाल्याच्या बापाची जागीर नाही, बीजेपी वाल्याच्या बापांची जागीर नाही. सत्तेमध्ये जाणं, त्यांच्या लोकांचा विकास करणे ही त्यांच्या बापाची जागीरदारी नाहीये, ती आपल्या बापाची जागीरदारी आहे असं आपण म्हणू शकतो. पण त्यामध्ये आपल्याला वाटा मिळाला पाहिजे, त्यामध्ये आपलं स्थान असलं पाहिजे. ही भूमिका आतापर्यंत आंबेडकर चळवळीतल्या प्रत्येक नाराज कार्यकर्त्याची होती. का? आमच्या पोरांनी 50-50, 60-60 वर्ष कामं करायची नुसती आणि त्यांचं 24 वर्षाचं पोरग पार विधिमंडळामध्ये जाते, आमदार खासदार होते, आणि आमचे 60-60, 70-70 वर्षापर्यंत नगरसेवक सुद्धा होऊ शकत नाहीत. अशी परिस्थिती आजपर्यंत निर्माण झाली होती. पण ही परिस्थिती बदलण्याचं काम, ही क्रांती, तुमच्या मनामध्ये पॉलिटिकल अवेअरनेस निर्माण करण्याचं काम, तुम्ही सुद्धा शासनकर्ती जमात होऊ शकता हे दाखवण्याचं काम, तुम्ही सुद्धा निवडून येऊ शकता हे दाखवण्याचं काम मागच्या 3 महिन्यामध्ये आनंदराज आंबेडकर साहेबांनी केलं. म्हणून आज हा पॉलिटिकल उत्सव सुरू झालेला आहे. आज आपण जे विजयाची घोडदौड करतोय ना, याच्या मागे आनंदराज आंबेडकर साहेबांचा फार मोठा रोल आहे. आनंदराज आंबेडकर साहेबांनी जर पॉलिटिकल भूमिका घेतली नसती, त्यातल्या त्यात एकनाथ शिंदेसोबत जर अलायन्स केलं नसतं,
तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे येरे माझ्या मागल्या असंच झालं असतं. म्हणून मी म्हणतो की नेता हा दूरदृष्टी तर असावाच, पण उपद्रवी सुद्धा असावा लागतो. आणि जो उपद्रव आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी चळवळीमध्ये दाखवलेला आहे, हा उपद्रव या समाजाच्या हिताचा आहे. यामध्ये त्यांचं हित नाही आहे, है ना. यामध्ये समाजाचं हित आहे, कारण आमच्या समाजातल्या लोकांना वाटतंय की आता आम्ही सुद्धा सत्तेमध्ये गेलं पाहिजे. अरे, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, बीजेपी असेल, ह्यांच्यातली अनपट ढोरं राखणारी, काल ढोरं राखणारं पोरगा आज नगरसेवक होतंय. आणि आमच्यातले डबल ग्रॅज्युएट, टिबल ग्रॅज्युएट 15 वर्षे, 20 वर्षे चळवळीमध्ये राहून साधा नगरसेवक सुद्धा होत नाहीत. त्यांची पोरं आमदार खासदार होत आहेत. हे किती दिवस चालवायचं? म्हणून आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी जे उपद्रव मूल्य चळवळीमध्ये दाखवून दिलेलं आहे, खरं तर कालची जी नगर परिषदेच्या निवडणुका झाल्यात, हे त्यांच्या उपद्रव मूल्याचं फळ आहे. आणि भविष्यामध्ये सुद्धा हे उपद्रव मूल्य अधिक उग्र होत जाणार आहे आणि त्याची फळं समाजाला सत्तेतील सहभागाच्या निमित्तानं मिळणार